नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या मराठी व्याकरणाच्या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये। बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये शब्दाची शेवटची जात बघणार आहोत, जिचं नाव आहे केवल प्रयोगी अव्यय। एकदम इंटरेस्टिंग आहे आणि त्यामध्ये जे काही प्रकार आहे तर ते सुद्धा आपल्यामध्ये ज्या भावना असतात, तर ज्या पद्धतीच्या भावना आपल्या मनामध्ये असतात आणि ज्या पद्धतीचे उद्गार आपण बाहेर काढतो, तर त्यानुसार त्या केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार पडत असतात। ॲक्च्युअली केवल प्रयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय, तर हे शब्दाची अविकारी जात आहे। हे जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे तर व्याकरणिकदृष्ट्या यांचा संबंध म्हणजे त्या वाक्याशी काहीच नसतो। ते केवळ वापरायचे म्हणून आपण त्या आपल्या भाषेमध्ये वापरत असतो, कारण आपल्या मनामधील ज्या काही भावना असतात, आश्चर्याच्या, सुखाच्या, दुःखाच्या, आहे का नाही, त्या भावना आहे। तर या भावना जेव्हा आपण बाहेर काढतो उत्कटपणे, तेव्हा आपल्या तोंडामधून असे काही शब्द निघतात की ती जी भाषा म्हणजे ते जे उद्गार आहे, तर ते उद्गार भाषेमध्ये वापरल्याच्या नंतर भाषेला सौंदर्य प्राप्त होते। जसं अलंकार म्हणजे काय, तर अलंकार म्हणजे दागिना। पण जर आपण अलंकारिक भाषा जर आपण वापरली तर भाषेला सौंदर्य प्राप्त होते। तर हे जे काही तुम्हाला दिसते केवल प्रयोगी अव्यय, तर हे सुद्धा एक भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्याचंच काम असं घडत असते। तर आजच्या तासिकेमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं शेवटची जात अभ्यासणार आहोत, तिचं नाव आहे केवल प्रयोगी अव्यय। बघा, आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात तर त्या जन्मता असतात, या सुप्त अवस्थेत असतात, झोपलेल्या भावना असतात। जेव्हा ती आकस्मिक संकट आपल्याकडे येतात किंवा एखादी काहीतरी आश्चर्यचकित आपण होतो, तेव्हा त्या भावना आपल्या मुखामधून ऑटोमॅटिक बाहेर पडत असते। हे जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे, ज्याला आपण उद्गारवार्थी शब्द असं म्हणत असतो। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे एक एक उद्गार आहे किंवा एक एक उद्गार म्हणजे एक एक वाक्य असते। एक एक उद्गार म्हणजे काय असते, एक एक वाक्य किंवा एक एक विधान असते। आता मी बापरे म्हटले की नाही, तर बापरे या शब्दामध्ये तुम्हाला एक पूर्ण वाक्य दिसून येते। बापरे, किती मोठा साप, म्हणजे बापरे ह्या शब्दामध्ये एक संपूर्ण विधान लपलेलं आहे। किती मोठा साप म्हणजे एक एक स्वतंत्र उद्गार म्हणजे एक पद्धतीचं विधान असते, हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे त्या एका छोट्याशा उद्गारार्थी शब्दामध्ये एक संपूर्ण वाक्य, संपूर्ण विधान असते। तेवढ्या शब्दामध्ये एवढे पॉवर त्या उद्गारार्थी शब्दामध्ये असते, म्हणजेच त्या केवल प्रयोगी अव्ययामध्ये असते। तर केवल प्रयोगी अव्ययाच्या बाबतीमध्ये काय वैशिष्ट्य आहे, त्याचे प्रकार कसे पडले जातात आणि कोणकोणते प्रकार आहे, तर हे आज आपण शिकणार आहोत। आणि परीक्षेच्या दृष्टीने नेमकं परीक्षेत प्रश्न कसे असते, तर या केवल प्रयोगी अव्ययाच्या बाबतीत तर ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत। तर सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, मानवामध्ये काही सुप्त अवस्थेत जन्मताच काही भावना असतात, यांना आपण साहित्यामध्ये स्थायी भाव असं म्हणत असतो। जसं दुःखाची भावना असेल, आहे का नाही, त्यानंतर आश्चर्याची भावना असेल, हे कधी मोठं मोठं झाल्याच्या नंतर आपल्यात येते असं नाही, हे जन्मता असते, त्या सुप्त अवस्थेत असते, बरोबर आहे। जसं तुम्ही बघा, लहान मुलगा जर असेल, लहान मुलाला जर तुम्ही एखादी असं वरती जर फेकलं तर लगेच तो आपल्या असा करतो, बरोबर आहे की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ती ऑलरेडी भीतीची भावना ऑलरेडी जन्मता आहे, ही काही टाकल्या जात नाही। तर आपल्या मुखावाटे जे काही आपण भावनाप्रधान शब्द बाहेर टाकत असतो, बरोबर आहे, तर त्या शब्दांनाच आपण काय म्हणत असतो, उद्गारार्थी शब्द किंवा त्यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो। तर त्याची व्याख्या बघू आणि त्याच्यानंतर त्याचे प्रकार आपण व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत। बघा, आपल्या मनातील उत्कट भावना, मग उत्कट भावना कोणत्या असतात आपल्या मनात, आनंदाच्या असतात, दुःखाच्या असतात, आश्चर्याच्या असतात, शाबासकी पाठिंबा देण्याच्या असतात, तिरस्कार दर्शवण्याच्या असतात, विरोध दर्शवण्याच्या असतात, आपण मौन दर्शक म्हणजे मौन बाळग असं म्हणतो, कधी कोणाला आवाज देतो, संबोधन, तर या संपूर्ण भावना आपल्या मनामध्ये असतात। तर या अचानक व्यक्त करण्यासाठी भला मोठा साप माझ्या पायाच्या समोर आला, लगेच अचानक ती भावना माझ्या मनामध्ये येते, बापरे, आहे का नाही। तर या भावना व्यक्त करण्यासाठी आपण जे शब्द वापरत असतो त्यांनाच आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो। अचानक आलेला भावनेचा उत्कट आपण ते उद्गार बाहेर काढत असतो, त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो। हे जे केवल प्रयोगी अव्यय आहे तर ते नेमकं काय करते, तर हे केवल प्रयोगी अव्यय भाषेची शोभा वाढवण्याचे कार्य करते। जसं अलंकार, अलंकारिक भाषा हे आपण आपल्या वाक्यामध्ये वापरली, भाषेत वापरली, तर ती भाषा अजून सुंदर दिसते। ते जे काही अलंकारिक भाषा एखाद्या वाक्यामध्ये वापरली तर पुन्हा पुन्हा ते काय ऐकूशा वाटतं, बरोबर आहे की नाही। म्हणून तुम्हाला माहित असेल, एखादी जे काही संगीतकार असेल तर आपल्या गाण्यामध्ये एक अलंकारिक भाषा वापरत असते, ज्यामुळं लोकांना ते गाणं जे आहे तर पुन्हा पुन्हा ऐकूशा वाटेल, कर्णमधुर वाटेल, बरोबर आहे। म्हणून हे सुद्धा केवल प्रयोगी अव्यय आपल्या भाषेमध्ये भाषेची शोभा वाढवण्याचेच कार्य करत असते। सहसा वाक्याच्या सुरुवातीला येतात। आता हे जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे तर ते सहसा कुठे येतात, वाक्याच्या सुरुवातीला येतात। पण काही जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे, आता माझ्या तोंडातून कधी कधी केवल प्रयोगी अव्यय निघेल, कधी कधी उद्गारार्थी शब्द निघेल, तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे तर त्यालाच आपण उद्गारार्थी शब्द असं सुद्धा देखील म्हणत असतो। सो दोन्ही शब्द वेगवेगळे नाही, तर ते एकच आहे, हे लक्षात ठेवा।
तर हे जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे तर ते वाक्याच्या कुठे येतात, सहसा सुरुवातीला येतात, मूलतः सुरुवातीला येतात, सामान्यतः म्हणजे 99.99% हे सुरुवातीला येतात. पण काही 1% असे आहे की ते शब्द वाक्याच्या शेवटी येतात, आहे का नाही. वाक्याच्या शेवटी जर आले तर त्याला आपण काय म्हणत असतो माहिती आहे का, त्याला आपण पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय, त्याला आपण व्यर्थ उद्गारवाचक म्हणत असतो. व्यर्थ उद्गारवाचक केवळ प्रयोगी अव्ययालाच आपण पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो. त्याचा वापर वाक्यामध्ये करायचा म्हणून करतो, वास्तविक ते निरर्थक असतात, अर्थाच्या दृष्टीने ते निरर्थक असतात. ते वाक्यात वापरले आणि वापरले जरी नाही तरी त्यांचा त्या वाक्याशी काहीही संबंध नसते. जो अर्थ लागायचा आहे तो शब्द जर वाक्यात असेल आणि शब्द जर तो वाक्यातून काढून टाकला तरी त्या वाक्याचा जो अर्थ आहे तर तो ॲज इट इज राहतात. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने जे व्यर्थ उद्गारवाचक आपल्याकडे जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे तर ते निरर्थक असतात. ते वापरायचे म्हणून आपण वापरत असतो, ते बोलीभाषेमध्ये असते. तर ते कोणते आहेत तर मी तुम्हाला समोर सांगणार आहोत. पण लक्षात ठेवा, हे केवळ प्रयोगी अव्यय जे आहे तर ते वाक्याच्या कुठे येतात, सुरुवातीला येतात आणि त्यांच्या पुढे नेहमी काय असते, उद्गारवाचक चिन्ह देणे गरजेचं असते. बापरे, बापरे हा जो काही शब्द तुम्ही काढला तर याच्या समोर उद्गारार्थी चिन्ह देणे गरजेचं आहे. समजलं. हे शब्द केवळ भावना व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये वापरले जातात. त्यांचा वाक्यातील इतर शब्दाशी कोणताही व्याकरणिक संबंध नसतो. म्हणजे ॲक्च्युअली जर तुम्ही पाहतो म्हटलं हे बापरे म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आहे, याचा व्याकरणिक काहीही संबंध नाही. हे केवळ वाक्यामध्ये वापरायचे किंवा भाषेमध्ये बोलायचे म्हणून बोलले जातात. व्याकरणिक त्यांचा कोणताही काही पद्धतीचा काही नाही संबंध नाही. बरोबर. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे तर त्यांना कोणते काही प्रत्यय लागल्या जाते का, तर हे शब्दाची एकमेव अशी अविकारी जात आहे, याला कोणत्याही पद्धतीचे प्रत्यय लागल्या जात नाही. आता इथं बापरे शब्द लिहिला, बापरे नावाच्या शब्दामध्ये जर तुम्ही त्याला मी म्हटलं सलातेमधला कोणताही एखादी प्रत्यय लावून दाखवा तर तो लागणार आहे का, अजिबात लागत नाही. म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय हे व्याकरणिक दृष्ट्या निरर्थक असतात. ते फक्त भाषेची सौंदर्य वाढवण्याचे कार्य हे करत असते. लक्षात ठेवा, एक एक उद्गार म्हणजे एक एक स्वतंत्र वाक्य असते. हे फार महत्त्वाचं आहे. एक एक उद्गार म्हणजे काय, तर एक एक उद्गार म्हणजे एक एक स्वतंत्र वाक्य. मी याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. भला मोठा साप आपल्या पायाच्या समोरून गेल्याच्या नंतर आपल्या मुखामधून बापरे हा शब्द येतो. मग बापरे या शब्दामध्ये एक पूर्ण पद्धतीचं वाक्य आहे म्हणते. कसं, म्हणजे बापरे या शब्दामध्ये काहीतरी अचानक मोठं काहीतरी घडलेलं आहे. म्हणजे एक एक उद्गार एक एक स्वतंत्र काय असते, विधान असते, एक एक स्वतंत्र काय असते, वाक्य असते. म्हणजे बापरे या शब्दामधून पूर्णतः वाक्याचा बोध होतो, विधानाचा बोध होतो. म्हणून एक एक उद्गार एक एक विधान असते किंवा एक एक वाक्य असते. भावनाच्या स्वरूपानुसार या केवळ प्रयोगी अव्ययाचे किती प्रकार पडतात, 9 प्रकार पडतात. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहे, जशी भावना तसा त्या केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार असणार आहे. बापरे ही भावना आपली कधी असते, जेव्हा दुःख झालं, बरोबर आहे, ज्याला आपण शोक झालं, शोक दर्शक म्हणत असतो. अरेच्छा तू इथं कसा, अरेच्छा हा जो काही उद्गारार्थी शब्द आहे आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला आश्चर्य होते, म्हणजे आश्चर्याची भावना मानवाच्या मनामध्ये असते, तेव्हा तो आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे. म्हणजे जशी भावना मानवाच्या मनात तसे केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार ठरत असतात. तर अशा एकूण 9 पद्धतीच्या भावना मानवाच्या मनामध्ये असतात. आणि तुम्हाला माहिती असेल साहित्यात रस सुद्धा 9 आहे, म्हणजे 9 स्थायी भाव आहे. म्हणजे एकूण 9 पद्धतीच्या भावना मानवाच्या मनामध्ये असतात. तर एक एक घटक आपण या केवळ प्रयोगी अव्ययाचे शिकण्याला सुरुवात करू. याचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. बघा, हर्ष या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो आनंद, बरोबर आहे. मग नेमकं हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय नेमकं कुठं वापरले जातात, तर आपल्या मनातील जे काही आनंद आहे, सुख व्यक्त करण्यासाठी जे आपण शब्द वापरत असतो उद्गारार्थी, त्याला आपण हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं गेलं पाहिजे. मग याच्यामध्ये बघा कसे येतात, वा वा वा, आहा हा, ओहो अहा. हे पाठ करून काही चालत नाही, मरसाल पण कधीच पाठ होणार नाही, ते लक्षात ठेवा. म्हणून फक्त वाक्यामध्ये बघायचं आणि नेमकं ते आपलं केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारार्थी शब्द कोणती भावना व्यक्त करत आहे तर याच्यावरून तो प्रकार ठरवायचा असतो. नाहीतर तुम्ही म्हणणार हे पाठ करतो, पाठ करून चालत नाही. बघा, वा किती सुंदर देखावा आहे हा. तुम्हाला काहीतरी काय झालं असेल, दुःख नाही तर काहीतरी आनंद वाटते, आणि जेव्हा आनंद वाटला तेव्हा आपण हा वा नावाचा शब्द वापरलेला आहे. आनंद झाला की नाही, म्हणून त्याला म्हणायचं हर्ष. कारण हर्ष हा आनंद नावाच्या शब्दाला समानार्थी शब्द आहे. मग जिथं आनंद किंवा सुख व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतो त्याला आपण हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं गेलं पाहिजे. पुढे बघा, आहा हा, आज खूप वर्षांनी शाळेतील मुले जुने मित्र भेटले. जुने मित्र भेटल्यावर काय दुःख होते का, नाही तर काय होते, आनंद होते. म्हणजेच काय, आनंद दर्शवण्यासाठी हा आहा हा नावाचा शब्द वाक्यामध्ये वापरलेला आहे. पुढे, वा वा काय सुरेल गाणे गायलेस तू.
काय दुःख झालं का? नाही. आश्चर्य झालं का? नाही. आवाज दिला का? नाही. म्हणजे इथं काय झालेलं आहे, तर इथं आनंद झाला, त्याच्यामुळे तो वावा नावाचा शब्द वाक्यात वापरलेला आहे. बुलाती है मगर जाने का नाही, मग तुम्ही काय म्हणणार? ओहो नाही तर वावा म्हणणार. तर अशा वेळेस ते काय असते? हर्षदर्शक, आनंदाच्या वेळेस. पुढे, ओहो आज जेवणात माझा आवडता गोड पदार्थ आहे, म्हणजेच काय आहे? आनंदित आहे. आणि आनंद दर्शवण्यासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी हे हर्षदर्शक केवलप्रयोगी अवयव वापरले जाते. एवढं सोपं आहे ते. आता दुसरा प्रकार बघू. याचे एकूण 9 प्रकार आजच्याच लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे. दुसरा प्रकार आहे त्याचा, तो म्हणजे शोकदर्शक केवलप्रयोगी अवयव. शोक याचा अर्थ होतो दुःख. शोक याचा अर्थ काय होतो? दुःख. आता लक्षात ठेवा, दुःख हा जो शब्द आहे तर तो शुद्ध असा लिहिला पाहिजे. विसर्गाच्या आधी जो काही येणारा एकार उकार असतो तर तो नेहमी ऱ्हस्व असतो. शोकदर्शक केवलप्रयोगी अवयव म्हणजे नेमकं काय आहे? तर मनातील जे काही दुःख आहे, जी काही खेद आहे, निराशा आहे, हे व्यक्त करण्यासाठी जे शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो ते शब्दच म्हणजे शोक दर्शवतात. आणि हे जे करुण रसाचा जो काही स्थायी भाव आहे तर तो आहे शोक. बरोबर आहे की नाही? तो करुण रसाचा, जसं आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ई कानी मज होय शोककारी, ते नो हेच हाक मारते मारी कुणी कुटारी. तर ते करुण रसाचं जे उदाहरण आहे तर ते दुःख आहे त्या वाक्यामध्ये, तर म्हणून तिथं शोक दर्शवला जातो. म्हणजे शोक दर्शणारे जे काही उद्गारार्थी शब्द असतात तर ते शोकदर्शक केवलप्रयोगी अवयवामध्ये येतात. तर मनातील दुःख, खेद, निराशा हे व्यक्त करण्यासाठी आपण हे शब्द वापरत असतो. याच्यामध्ये बघा, अरे रे, आपण म्हणतो ना अरे रे सचिन तेंडुलकर आऊट झाला, दुःख झालं. बरोबर आहे. अगाई, आता हा जो काही प्रत्येक शब्द आहे तर आपल्या बोलीभाषेमध्ये आपण वापरतो असं नाही. काही शब्द हे प्राचीन मराठी भाषेमध्ये वापरले जातात. काही शब्द कसे असतात की काही शब्द हे भाषेमधून नष्ट होत जातात. जसं मी तुम्हाला म्हणतो मुद्रणयंत्र हा पहिले वापरत होतो आता, पण आता नवीन हा मुद्रणयंत्र शब्द जो आहे तर तो मिटण्याच्या मार्गावर आहे. आपण त्यांच्या जागी प्रिंटर्स वापरत असतो. बरोबर. जशी भाषा लवचिक असते, म्हणजे भाषेमध्ये जुने शब्द हे ऑटोमॅटिक निघून जातात, नवीन शब्द भाषेमध्ये ऍड होत जातात. बघा, अरे रे, अगाई, हाय हाय, शिव शिव, हाय. तर हे सर्व जे शब्द आहेत तर ते दुःख, निराशा, खेद व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. म्हणून हे सर्वच्या सर्व शब्द शोकदर्शक मध्ये येते. वाक्यात वापरलं की लगेच कळून. बघा, अरे रे, बिचाऱ्या गरीब शेतकऱ्याचे पीक पावसात वाहून नेले. दुःखाचं डोंगर आहे म्हणून ते काय झालं? शोकदर्शक. अगाई, माझ्या पायाला खूप जोरात लागले. आनंद झाला का? अजिबातच नाही. मग तिथं काय म्हणायचं? तर इथं दुःख झालं म्हणून त्याला म्हणायचं शोकदर्शक. हाय हाय, त्याचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. दुःखाचं आहे म्हणून त्याला म्हणायचं शोकदर्शक. शिव शिव, हे काय भयंकर दृश्य पाहिले मी आज. शिवशिव नावाच्या शब्दावरून जरी तुम्ही समजत नसेल पण पुढचं जरी वाक्य वाचलं तर लगेच समजेल दुःख आहे की सुख आहे. दुःख आहे म्हणून काय म्हणायचं? शोकदर्शक. सुख असेल तर काय म्हणायचं? हर्षदर्शक. पुढे, अरे रे, त्याच्या आजोबाचे अचानक निधन झाले. मग काय म्हणणार तुम्ही? दुःख आहे मग त्याला म्हणायचं शोकदर्शक. हाचा दुसरा प्रकार, मनातील जर एखादी दुःख, खेद किंवा निराशाची भावना व्यक्त करण्यासाठी जे केवलप्रयोगी अवयव किंवा उद्गारार्थी शब्द वाक्यामध्ये वापरतो त्याला आपण शोकदर्शक म्हणावं. पुढचा प्रकार आहे म्हणजे तो म्हणजे तिसरा, त्याला म्हणतो आपण आश्चर्य दर्शक केवलप्रयोगी अवयव. आश्चर्य म्हणजे काय? एखादी अनपेक्षित गोष्ट जेव्हा आपल्या समोर घडते तेव्हा आपल्याला काय वाटते? आश्चर्य झालेलं. बरोबर आहे. बघा, मग एखादी अनपेक्षित गोष्ट पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर मनातील नवल किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण हे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अवयव वापरत असतो. जसं बघा याच्यात अबब, बापरे, अरे चा, ओहो, चक्क यासारखे हे जे काही केवलप्रयोगी अवयव आहे किंवा उद्गारार्थी शब्द आहे तर ते या आश्चर्यदर्शक मध्ये येतात. तुम्ही प्रत्येक वाक्यात बघत असेल की प्रत्येक वाक्यात हे जे काही उद्गारार्थी शब्द आहे तर ते वाक्याच्या सुरुवातीलाच येत आहे आणि त्यानंतर एक उद्गारार्थी चिन्ह देत येत आहे. आता प्रत्येक वाक्यात बघा सुरुवातीलाच आहे म्हणून यांचा जो काही अर्थ आहे तर तो व्याकरणाच्या नियमाप्रमाणे इतर शब्दाशी किंवा वाक्याशी नसतो. ते फक्त भाषेला सौंदर्य वाढवण्याचं कार्य करतात. एवढंच आहे ते. बघा, अबग, केवढा मोठा अजगर आहे हा. आश्चर्यचकित झालं. एवढा अजगर पाहिलाच नव्हता, अचानक दिसला आहे म्हणून ते आश्चर्य वाटलं. म्हणून अबब हा आश्चर्य दर्शवतो आहे. पुढे, बापरे, एवढी गगनचुंबी इमारत मी कधीच पाहिली नव्हती. सुख झालं का? नाही. दुःख झालं का? नाही. आश्चर्याची भावना व्यक्त करते की नाही अचानक आलेलं संकट, तर त्याला म्हणायचं आपण काय? आश्चर्य दर्शक. अरे चा, तू अचानक इथे कसा काय? आश्चर्य आहे म्हणून त्याला आश्चर्य म्हणायचं. लक्षात ठेवा. पुढे, चक्क. आता हे शब्द आपण वापरत नाही. आपण म्हणतो का कधी? हा, अरे चा, बापरे, अबब एवढं म्हणतो, पण असं म्हणतो का? चक्क त्याने एका दिवसात एवढे मोठे आणि कठीण काम पूर्ण केले. आपण एवढं असं म्हणतो वाटल्यास चक्कच्या जागी असं म्हणतो, बापरे, त्याने एका दिवसात एवढे मोठे काम पूर्ण केले. पण आपले हे जे काही चक्क नावाचा शब्द आहे तर तो बापरे नावाचाच अर्थ व्यक्त करतो. जसं समीप, समीप हा शब्द तत्सम आहे पण तो मराठी भाषेत येत असताना त्याचा अर्थ जवळ होतो.
म्हणून समीप हे स्थलदर्शक आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओहो तू तर एकदम नवीन कोरी गाडी घेतलीस, बरोबर आहे, आश्चर्यचकित झाला, म्हणून ओहो हे सुद्धा एक आश्चर्यदर्शक आहे. तर अनपेक्षित गोष्ट पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर मनातील ज्या काही आश्चर्याच्या भावना आहे तर ते व्यक्त करण्यासाठी हे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अवयव वापरले जाते. हा होता तिसरा प्रकार. चौथा प्रकार आहे तो म्हणजे प्रशंसादर्शक. आता असं कोणी नाही की नेमकं प्रशंसा करण्यासाठी कोणते अवयव वापरत असतो. प्रशंसा म्हणजे ज्याला आपण कौतुक असं म्हणत असतो, ज्याला आपण कौतुक असं म्हणत असतो किंवा स्तुती म्हणतो, आहे का नाही. बघा, एखाद्याचे कौतुक करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी किंवा एखाद्याला शाबासकी देण्यासाठी जे भावनाप्रधान शब्द आपण वापरत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, तर प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अवयव असं म्हणत असतो. याच्यामध्ये बघा, शाबास, छान, भले, फक्कड, वा वा, ठीक. हा फक्कड नावाचा शब्द बघा, फक्कड नावाच्या शब्दाचा अर्थ होतो एकदम भारी, एकदम भारी, बरोबर आहे, म्हणजे प्रशंसा करतो. लक्षात ठेवा, फक्कड हा शब्दाचा अर्थ एकदम भारी होते. बघा त्याची उदाहरण, शाबास तू परीक्षेत उत्तम यश मिळवून कुटुंबाचे नाव रोशन केलेस. वाक्य वाचल्याच्या नंतर लगेच आपल्याला काय प्रशंसा करताना दिसून येते, शाबास नावाच्या या केवलप्रयोगी अवयवाने. दुसरं वाक्य बघा, छान तुझे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार आहे, प्रशंसा केलेली आहे एका जणाची. त्यानंतर बघा, भले आजच्या सामन्यात तू तर कमालच केली, आहे का नाही, प्रशंसा. एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी जे आपण उद्गारार्थी शब्द वाक्यात वापरतो अशा शब्दांना प्रशंसादर्शक म्हणायचं. पुढे, फक्कड काय मस्त वाफाडता चहा बनवला आहेस. फक्कड म्हणजे काय, एकदम भारी, एकदम भारी, काय मस्त वाफाडता चहा बनवला आहे. हे पर्यायी नावं व्यवस्थित लक्षात ठेवा, नाहीतर 100% चुकते. नाहीतर फक्कड असा डायरेक्ट प्रश्न असतो. फक्कड, भले, ठीक हे शब्द केवलप्रयोगी अवयवाच्या कोणत्या प्रकारात असते. मग काहीतरी 4 पर्यायामध्ये असेल की नाही नावं, मग नेमकं आठवलं तर पाहिजे. फक्कड म्हणजे काय, फक्कड म्हणजे एकदम भारी, म्हणजे जो शब्द आपल्या प्रशंसा किंवा कौतुक किंवा स्तुती दर्शवण्यासाठी येतो, बरोबर. पुढे बघा, वा वा तुझे हे भाषण ऐकून उपस्थित सर्वांना खूप प्रेरणा मिळाली, म्हणजे इथं प्रशंसा केलेली आहे. हा होता आपला चौथा प्रकार केवलप्रयोगी अवयवाचा. आता समोरचा प्रकार आहे ते म्हणजे संमतीदर्शक केवलप्रयोगी अवयव. संमती म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला होकार किंवा संमती किंवा एखादी मान्यता द्यायची असेल तर अशा वेळेस आपण ते संमतीदर्शक केवलप्रयोगी अवयव वापरत असतो. एखाद्या गोष्टीला होकार असेल, संमती असेल किंवा एखादी मान्यता दर्शवायची असेल तर अशा वेळेस हे संमतीदर्शक शब्द वाक्यामध्ये वापरले जातात. मग हे कसे, बघा, ठीक आहे, हाय, आपण म्हणतो अच्छा. आता हा हिंदी शब्द आहे. आपण म्हणतो जी हा, हा बरा आहे, हे लक्षात ठेवा. हे जे शब्द आहे तर हे सर्व शब्द संमती दर्शनासाठी आपण वाक्यामध्ये वापरत असतो. वाक्यात टाकून बघू म्हणजे लगेच अर्थ समजून येईल. बघा, ठीक, आपण ठरल्याप्रमाणे उद्या सकाळी लवकर भेटूया, बरोबर, म्हणजे इथं काय दर्शवलेलं आहे, संमती आहे. अच्छा, तर मग मी आता माझ्या घरी निघतो, संमती आहे. बरं आहे, जशी तुझी इच्छा असेल तसे आपण करू, दोघांची संमती झाली. जी हा, मी हे काम उद्या संध्याकाळपर्यंत नक्की पूर्ण करेल, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला होकार किंवा संमती द्यायची असेल तर अशा वेळेस ते संमतीदर्शक वापरत असतात. हा, मला तुझा हा विचार पूर्णपणे मान्य आहे, म्हणजे संमती आहे. हा होता पाचवा प्रकार संमतीदर्शक. समजून सांगण्यासारखं काहीच नाही त्याच्यात. हे वाक्य वाचल्याच्या नंतर लगेच जी भावना मानवाच्या मनामध्ये येईल तर तसा तो भावनेवरून त्याचा प्रकार ठरला जाईल. 6वा प्रकार बघू, त्याचं नाव आहे विरोधदर्शक. आता महत्वाचं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे का, जसं मी उभ्यानवी अवयवामध्ये तुम्हाला बघा कारणबोधक आणि परिणामबोधक या 2 महत्वाच्या घटना सांगितल्या. मी तुम्हाला विशेषणामध्ये बघा पुरुषवाचक, काय म्हणतो त्याला आपण, गणनावाचक आणि त्यानंतर क्रमवाचक याच्यातला फरक सांगितला. सर्वनामामध्ये पुरुषवाचक आणि आत्मवाचक मधला फरक सांगितला. तसं हे जे काही केवलप्रयोगी अवयव आहे तर तिथं तुम्हाला कन्फ्युजन करू शकते 2 प्रकारामध्ये. एक आहे विरोधवाचक आणि दुसरा आहे तिरस्कारदर्शक. विरोध म्हणजे काय आणि तिरस्कार म्हणजे काय हे समजणं फार गरजेचं आहे. नाहीतर याच्यामध्ये जे शब्द येतात तर ते शब्द तिरस्कारमध्ये येतात, तिरस्कारमध्ये जे शब्द येतात ते शब्द विरोधमध्ये येतात. वाक्याचा अर्थ पाहून आपल्याला त्या प्रकाराची जात ठरवायची असते. कारण शेवटी काय आहे, शेवटी शब्दाची जात त्याच्या कार्यावरून ठरवायची असते, त्याच्या रूपावरून ठरवायची नसते. फार महत्वाचं आहे बघा. तर विरोध म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला आपल्याला नकार द्यायचा असतो किंवा एखादी असहमती दर्शवायची असेल तर अशा वेळेस विरोधदर्शक केवलप्रयोगी अवयव वापरावा लागतं. शेवटी विरोध या शब्दाचा अर्थ होतो नकार. विरोध या शब्दाचा अर्थ काय होतो, नकार. एखाद्या गोष्टीला आपला नकार किंवा विरोध किंवा असहमती द्यायची असेल तर अशा वेळेस काय असते, ते विरोधदर्शक असते. उदाहरण बघा, छे, बघा लक्षात ठेवा, छे, छे छे, बघा छे 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 हे विरोध आहे. पण छी, छी छी असं म्हटलं तर लगेच ते तिरस्कार होऊन जाते बरं का. म्हणून हे लक्षात ठेवा, छे 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 म्हटलं की लगेच हे विरोध होतात. कारण छे किंवा छेचे ना आपण विरोध दर्शवतो. छे, मी तुझ्यासोबत खेळणार नाही, नकार आहे.
मग जिथं नकार असहमती असते अशा वेळेस ते विरोध असते. छी किती घाणेरडा आहे तू, म्हणजे इथं काय घृणा निर्माण झालेली आहे, किळस आलेला आहे. मग जेव्हा किळसाची भावना असते तेव्हा तो तिरस्कार असतो. या दोन बाबी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या, विरोध आणि तिरस्कार मधल्या. इथं 100% प्रश्न विचारते आणि मी जिथं सांगितलं अधोरेखित करून तिथं छे आणि छेचे हे विरोधाची भावना करतात, छी आणि छीची हे तिरस्काराची भावना व्यक्त करतात. मग बघा छे छेचे हॅट उहू च अह छट. आपण म्हणतो ना चालणं माझ्या गावाला, आपण काय म्हणतो अह म्हणतो की नाही. अह म्हणजे याच्यातून काय भावना प्रेरित आहे, नकार द्यायचा आहे त्याला, म्हणजे असहमती दर्शवायची आहे. आणि जिथं नकार असहमती दर्शवायची असेल तिथं विरोध असतो. बरोबर, विरोधचा अर्थ होतो असहमती किंवा नकार दर्शवणे, असं लक्षात ठेवा. म्हणजे वाक्य आलं की लगेच लक्षात राहील. बघा छे मी असा चुकीचा विचार कधीच करत नाही. छे नी इथं विरोध दर्शवलेला आहे, नाहीच असहमती. बरोबर, पुढे छे छे एवढे वाईट काम माझ्या हातून कधीच होणार नाही. बरोबर आहे, नकार आहे, छेचेनी दर्शवलेला आहे. पुढे हट मूर्खासारखे काहीही बोलू नकोस. हटनी बघा, हट म्हटलं तर विरोध, पण हॅट म्हटलं ना तर ती तिरस्कार होऊन जाईल. हॅट मला तुझ्यासोबत खेळायचं नाही. बरोबर, हे तिरस्कार होऊन जाईल. म्हणून हे जे सारखे शब्द आहे हे लक्षात ठेवायचे. बघा पुढे उहू मला तिथे तुमच्या सोबत अजिबात यायचे नाही. तिरस्कार आहे, म्हणजे विरोध दर्शवलेला आहे, मला नाही यायचं तुमच्यासोबत. आणि उहू आपण म्हणतो ना उहू हे विरोध दर्शवण्यासाठी वापरतो आपण. ओके, पुढे बघा च च हे कंटाळवाणे पुस्तक मला अजिबात आवडलेले नाही, म्हणजे विरोधाची आहे, म्हणजे असहमत आहे घटनेशी. म्हणून सर्व असहमत असणारे जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे तर ती विरोधाची नकारात्मकाची भावना व्यक्त करतात. म्हणून अशा नकाराच्या भावनेला विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. हा 6वा प्रकार होता. 7वा प्रकार बघू, तो म्हणजे तिरस्कार दर्शक. बघा मी आत्ताच बोललो तुम्हाला, तिरस्कार म्हणजे काय, घृणा किळस किंवा तिरस्कार व्यक्त करण्यासाठी आपल्या मनातील जे काही भावना प्रधान शब्द आपल्या मुखातून निघतात ते तिरस्कार दर्शक असतात. मग याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगले आत्ताच, छे किंवा छेचे नावाचे जे काही शब्द आहे, बरोबर आहे, किंवा हट नावाचे जे शब्द आहे तर हे विरोधाची भावना व्यक्त करत असतात. म्हणून याला आपण विरोध दर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणत असतो. पण एखादी छी बघा, छी किंवा एखादी छीची असं असेल किंवा एखादी हॅट असं म्हणतो तेव्हा ते तिरस्काराची भावना व्यक्त करतात. म्हणून त्याला आपण तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो. एवढं लक्षात ठेवा, जेवढं स्क्रीनवर शब्द लिहून आहे तेवढे व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त विरोध आणि तिरस्कारच्या भावनामध्ये. बघा आता मनातील घृणा किंवा किळस, बरोबर आहे, किंवा तिरस्कार व्यक्त करण्यासाठी जे अवयव आपण वापरत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, तिरस्कार दर्शक. ज्याला आपण घाणेरड्या गोष्टीसाठी जेव्हा एखादी उद्गारार्थी शब्द वापरतो तर तो तिरस्कार असतो. बरोबर आहे. बघा छी थू शी धिक हुडत फुस हट छत, हे हट नाही हॅट आहे, लक्षात ठेवा. आता वाक्यामध्ये वापरू बघा, छी गटाराजवळ किती घाणेरडा वास येतोय. इथं काय आहे, किळस आहे, म्हणून तो काय झाला छी, तर हे झालं तिरस्कार. बघा शी हे कपडे किती मळके आणि अस्वच्छ आहे, लगेच तुम्हाला दिसेल इथं काय आहे, घाणेरडेपणा, म्हणजे लगेच शी हा शब्द तिरस्कार व्यक्त करतो. इथं असहमत आहे का तुम्ही, असहमत काहीच नाही, मग असहमत नाही म्हणून ते विरोध कसं काय झालं, नाही हे झालं काय, तिरस्कार. बघा थू तुझ्यासारख्या खोटारडे आणि स्वार्थी माणसाची मला लाज वाटते, म्हणजे इथं काय तिरस्कार दर्शवलेला आहे. बरोबर आहे. पुढे धिक देशाशी गद्दारी करणाऱ्या अशा नीच वृत्तीचा धिक्कार असो, बरोबर आहे, तर इथं काय तिरस्काराची भावना आहे. हुडत त्या मोकाट कुत्र्याला इथून हाकलून द्या, तिरस्काराची भावना जेव्हा असते तेव्हा त्याला आपण तिरस्कार दर्शक म्हणत असतो. हा आपला 7वा प्रकार होता. 8वा प्रकार आहे त्याचा, तो म्हणजे संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अवयव. तुम्हाला माहिती आहे जेव्हा विभक्ती नावाचं आपण प्रकरण शिकत होतो त्या विभक्तीमध्ये शेवटची विभक्ती होती ती म्हणजे संबोधन, जिचा कारकार्थ हाक मारणे आहे. संबोधन म्हणजे हाक मारणे, बरोबर. एखाद्याला हाक मारण्यासाठी किंवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जे शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो त्याला आपण संबोधन दर्शक असं म्हणत असतो. हाक मारण्यासाठी किंवा स्वतःकडे लक्ष वेधित करण्यासाठी जे आपण उद्गारार्थी शब्द वाक्यामध्ये वापरतो त्याला संबोधन दर्शक म्हटलं गेलं पाहिजे. कोणते बघा, अरे, अहो, अग, ए, रे यासारखे शब्द. जसं बघा, अरे जरा इकडे येऊन मला मदत कर ना, इथं आवाज दिला की नाही, म्हणून संबोधन, बरोबर आहे की नाही. अरे हा शब्द शोक किंवा सुख व्यक्त करण्यासाठी किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी किंवा विरोध किंवा तिरस्कार हर्ष दाखवण्यासाठी वाक्यात येत नाही, तर तो फक्त आणि फक्त हाक मारण्यासाठी त्याचा वापर होतो, म्हणून त्याला म्हणायचं संबोधन दर्शक. पुढे बघा, अहो जरा ऐकलत का, बाहेर कोणीतरी आलंय, बरोबर आहे, बायको नवऱ्याला आवाज देताना तो शब्द वापरत असते. पुढे अगं तू आज संध्याकाळी बाजारात कधी जाणार आहेस, मग इथं अगं नावाचा शब्द त्या महिलेकरता वापरलेला आहे जिला आवाज द्यायचा आहे. पुढे ए
तू काय करतोस तिथे कोपऱ्यात? मग ए नावाचा शब्द हा आवाज देण्यासाठी आला, हाक मारण्यासाठी आलेला आहे, म्हणून तो संबोधन. शेवटी रे मुलांनो वर्गात अजिबात गोंधळ करू नका. मग हे जे काही शब्द आहे तर हे सर्वच्या सर्व शब्द हाक मारण्यासाठी वापरले जातात, स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरले जातात, म्हणून अशा शब्दांना आपण संबोधन दर्शक म्हटलं गेलं पाहिजे. हा 8वा प्रकार होता. एक शेवटचा प्रकार आहे, त्याचं नाव आहे मौन दर्शक. बरोबर आहे. मौन म्हणजे काय? गप्प बसणे. बरोबर आहे की नाही? मौन म्हणजे काय? गप्प बसणे. मग एखाद्याला गप्प राहायचा किंवा शांत राहण्याचा किंवा बोलणे थांबवण्यासाठी जो इशारा आपण करत असतो आणि जो इशारा ज्या शब्दाने व्यक्त केला जातो त्या शब्दाला आपण काय म्हणायचं आहे? मौन दर्शक. मौन याचा अर्थ होतो गपचिप. बरोबर आहे, किंवा शांत राय असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. जसं बघा चूप, गप, गुपचूप हे शब्द आपण वापरत असतो. जसं बघा चूप, आता एकही शब्द जास्त बोलू नको, लगेच तो शांत राहण्यासाठी आपण त्याला व्यक्त केलेला आहे. गप, मी सांगतो ते निमूटपणे कर. बरोबर आहे, म्हणजे शांतपणाने कर असं त्याचा अर्थ. गुपचूप, इथे दवाखान्यात अजिबात आवाज करू नका. हा शब्द मौन बाळगण्यासाठी आलेला आहे. चूप, लहान मुलांनी मोठ्यांच्या बोलण्यामध्ये मध्ये मध्ये बोलू नये. चूप हा शब्द इथं शांत राहण्यासाठी आलेला आहे. गप, मला जास्त शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस. मग हे जे काही इथं गप, चूप, गपचूप हे जे शब्द आले तर ते शांत राहण्यासाठी वापरण्यात आलेले आहे. आणि असे गप्प राहण्यासाठी, शांत राहण्याचा किंवा बोलणे थांबवण्याचा इशारा करणारे शब्द म्हणजे ते मौन दर्शक असते. इथं हे 9ही प्रकार आपले व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केले. याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं नाहीये. जशी भावना तसा त्याचा प्रकार असणार आहे. आता महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं बघा. आता इथं तुम्हाला संपूर्ण या वाक्यामध्ये आतापर्यंत जे काही 9 प्रकार शिकवले तर त्या 9ही प्रकारामध्ये जे काही उद्गारवार्थी शब्द आहे तर ते वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहे. आणि वाक्याच्या सुरुवातीला आल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण काय दिलेलं आहे? उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. हे आपल्या केवळ प्रयोगी अवयवाचं वैशिष्ट्य आहे. पण मी तुम्हाला काय सांगतो बघा, वाक्यामध्ये असे काही शब्द असतात जे वाक्यामध्ये आपण वापरायचे म्हणून वापरत असतो. ऍक्च्युली त्याला व्याकरणाच्या दृष्टीने ते निरर्थक असतात. ते वाक्यामध्ये वापरले तरी ठीक आणि वापरले नाही तरी ठीक. जसं आपण म्हणतो की नाही, मग मी बिचारा एकटाच होतो. मग इथं बघा मी काय म्हणतोय, मग मी बिचारा एकटाच होतो. आता याच्यामध्ये बघ एकटाच होतो. आता या वाक्यामध्ये बघा इथं मग नावाचा जो काही शब्द आहे तर तो शब्द इथं भावना व्यक्त करतो आहे का? जरी व्यक्त करत असेल पण तुम्ही या शब्दाला काढून टाका. आता मी हे वाक्य असेल इथं बघा, मग काढून टाका आणि हे वाक्य असेल या, मी बिचारा एकटाच होतो. तुम्ही दोन्ही वाक्य वाचा आणि तुम्हाला काय समजते बघा. मग मी बिचारा एकटाच होतो आणि मग काढून टाकलं तर मी बिचारा एकटाच होतो. मग तुम्ही मला सांगा, हा मग मी वाक्यातून काढून टाकला तरी त्या दोन्ही वाक्याचा अर्थ बदलला का? अर्थ अजिबात बदललेला नाही. म्हणजे तो जो काही मग नावाचा शब्द आहे जो पहिल्या वाक्यात वापरला तर तो वापरायचा म्हणजे वापरला होता मी. बोलीभाषेमध्ये असे काही शब्द वापरले जाते आहे की नाही. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जे काही बोलीभाषा बोलली जाते तर त्या बोलण्यामागे वेगवेगळ्या पद्धतीचे उद्गार दाखवण्यासाठी आपण ते वाक्यामध्ये वापरत असतो. तर हे जे शब्द आहे तर ते वाक्यात वापरायचे म्हणून वापरले जातात, परंतु ते वाक्यातून काढूनही जरी टाकले तरी त्या वाक्याचा अर्थ बदलत नाही. हा मग काढून टाकला तरी वाक्याचा अर्थ बदलला थोडी, सारखाच आहे. याचा अर्थ हा मग नावाचा जो शब्द आहे तर तो आहे व्यर्थ उद्गारवाचक. व्यर्थ उद्गारवाचकलाच आपण पादपूर्णार्थक, बघा पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय असं देखील सुद्धा म्हणत असतो. म्हणजे काय, हे अर्थाच्या दृष्टीने कसे असतात? निरर्थक असतात. अर्थाच्या दृष्टीने कसे असतात? निरर्थक. त्यांचा वाक्याशी काहीही संबंध नसतो. तर आता आपल्याला बघायचं आहे सर्वात महत्वाचं, व्यर्थ उद्गारवाचक त्याला आपण पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो. व्यर्थ म्हणजे पादपूर्णार्थक, लक्षात ठेवा. मग नेमकं बघा, व्यर्थ किंवा पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? वाक्यात जे शब्द कोणतीही भावना जसे आश्चर्य, सुखाची, दुःखाची आहे का नाही, आनंदाची अशी भावना व्यक्त करीत नाही, पण केवळ बोलण्यासाठी एक स्टाईल म्हणून किंवा एक सवय म्हणून आपण वाक्यामध्ये ते वापरतो, त्याला आपण व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असं म्हणत असतो. हे शब्द वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात. निरर्थक म्हणजे काय? व्यर्थ असतात. म्हणजे जर हे शब्द वाक्यातून काढून जरी टाकले तरी वाक्याचा मूळ अर्थ कोणताही बदल होत नाही, म्हणून त्याला व्यर्थ किंवा पादपूर्णार्थक अव्यय म्हटलं जातं. सामान्य केवल प्रयोगी अव्यय अरे रे, शाबास किंवा अबब हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात, पण व्यर्थ उद्गारवाचक जे काही अव्यय आहे तर ते वाक्याच्या अधेमध्ये शेवटी कुठेही येतात.
लक्षात आलं का? व्यर्थ उद्गारवाच्य जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे तर ते वाक्याच्या अधेमध्ये कुठेही येतात. ती कोणत्याही प्रकारची तीव्र भावना व्यक्त करत नाही. व्यर्थ उद्गारवाची अव्यय हे वाक्यामध्ये कुठे येतात, त्यांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, ते निरर्थक असतात, व्यर्थ असतात, म्हणून त्याला आपण पाद पूर्णार्थक असं म्हणत असतो. तर आता पाद पूर्णार्थक किती अव्यय आहे? तर आपल्याकडे 7 आहे, पण मी तुम्हाला म्हणतोय काय, मी तुम्हाला काय म्हणतो बघा, जसं आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय शिकलेलो होतो, ज्याला आपण अवधारण बोधक अव्यय म्हणत असतो, ते सुद्धा एकंदरीत 7च होते. आणि हे सुद्धा व्यर्थ उद्गारवाचक केवळ प्रयोगी अव्यय हे सुद्धा 7 आहे. पण तुम्ही म्हणणार सर 7 पेक्षा जास्त नाही का? 7 पेक्षा जास्त सुद्धा आहे. तर फक्त ते तुम्हाला ओळखायचं असेल नेमकं वाक्यामध्ये कोणतं आहे. ते अव्यय काढून जरी टाकलं तरी त्या वाक्यामध्ये विशेष काहीच बदल होत नाही त्याच्या अर्थामध्ये. तर हे पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला चांगलं राहील परीक्षेत. बघा, बापडा, आपला, मने, बेटे, बरीक, आणखी, म्हणून. मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बघा, वाक्यामध्ये टाकलेले आहे मी ते. येणार असेल तर येईना बापडा, हे वाक्याच्या शेवटी आलं. मी तुम्हाला काय बोललो होतो? व्यर्थ उद्गारार्थी अव्यय म्हणजे पाद पूर्णार्थक अव्यय हे वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, अधे मध्ये शेवटी कुठेही येऊ शकते. येणार असेल तर येईना बापडा. आता बापडा काढून टाका बरं, त्याचा अर्थ सारखाच असतो. येणार असेल तर येईना, त्याचा अर्थ सारखाच आहे की नाही? म्हणजे ते काढून टाकलं तरी ते निरर्थक आहे. पुढे बघा, आज म्हणे त्यांनी राजीनामा दिला. आता म्हणे काढून टाका बरं, आज त्यांनी राजीनामा दिला. दोघात काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. म्हणजे दोघं त्याला काढून जरी टाकलं तरी वाक्याच्या अर्थात काहीही बदल होत नाही. त्याला म्हणायचं व्यर्थ उद्गारार्थी. तो आपला काहीतरीच बोलत असतो, आपला काहीतरीच बोलत असतो. हे काढून टाका बरं, तो काहीतरीच बोलत असतो. वाक्याचा अर्थ कसा सारखाच आहे. तो असलंय नसलंय तरी त्याला काहीही देणं घेणं पडत नाही. पुढे, तू बेटे कधीच शांत बसणार नाही. हा बेटे आता कधी कधी हे भाषेमध्ये वापरले जाते असे शब्द. तुमच्याकडे वापरत नसेल म्हणजे मराठी भाषेत वापरत नाही असं नाही, तो बोली भाषेतला फरक आहे, लक्षात घ्या. अहिराणीमध्ये वेगळं, खानदेश म्हणजे आपल्या तिकडं कोकणीमध्ये वेगळं, वराडी भाषेत वेगळं, मालवणी भाषेत वेगळं आहे, तिकडे झाडी बोलीमध्ये वेगळं. म्हणजे ते निवड बोलण्याची सर्वात महत्वाची लकप स्टाईल असते, स्टाईल, बरोबर. पण मन बेटे स्वस्त राहीना, हे बेटे बघा, आता हे जरी काढून टाकलं पण मन स्वस्त राहीना, पण मन बेटे स्वस्त राहीना. अरे ते बेटे जरी काढून टाकलं तरी त्या वाक्याचा काहीही म्हणजे अर्थ त्या बेटेमुळं अर्थ लागत नाही, बरोबर. पुढे, आणखीन काय बरे ते. आता हे आणखीन काढून टाका बरं, काय बरे ते, आणखीन काय बरं ते. आणखीन काढल्याच्या नंतर काय होऊन राहिलं? काहीच नाही, निरर्थक आहे ते. त्याला म्हणून अक्षर पण येत नाही, त्याला म्हणून अक्षर पण येत नाही. आता हा म्हणून काढून टाका, त्याला अक्षर पण येत नाही, त्याला म्हणून अक्षर पण येत नाही. दोनही वाक्याचा अर्थ कसा आहे? सारखा आहे. काढलं नाही काढलं, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे का कोणता शब्द हा त्या वाक्यामध्ये काय करतो आहे, तीव्र भावना व्यक्त करत नाही. हे बघा, हे कोणतीही तीव्र भावना व्यक्त करत नाही. जसं बापरे, अरेच्या, वावा, अहा, वावा, अरे, ये, हे जे शब्द आहे तर ती तीव्र भावना व्यक्त करतात म्हणून त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो. पण याला हे कोणतीही तीव्र भावना व्यक्त करत नाही. तुम्हाला वाक्य वाचल्याच्या नंतर असं वाटते का तू आपला काहीतरी बोलत असतो, आपला असं त्याच्यावर तीव्रता येते का? अजिबात नाही. मग अशा वेळेस त्याला आपण व्यर्थ किंवा पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं गेलं पाहिजे. इथं संपूर्ण जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे तर इथं संपलेलं आहे. तर इथं आपल्या शब्दाच्या ज्या संपूर्ण जाती होत्या तर त्या संपूर्ण जाती इथं संपलेल्या आहे. उद्याच्या पाठमध्ये आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत आणि ह्या शब्दाच्या ज्या जाती आहे तर ह्या जाती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजल्या का? मला एकदा कन्फर्मेशन द्या, म्हणजे आपण उद्याच्या तासिकेत नवीन पाठ सुरू करणार आहोत. हे एकदम सोपं होतं, त्यामध्ये काही नाही, म्हणून ते 30-35 मिनिटांमध्ये लेक्चर संपून जाईल. आजच्या तासिकेत आपण इथं थांबू. भेटू परत उद्या एका नवीन प्रकरणामध्ये. धन्यवाद.